नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की बेलपान चोकर बनवण्यासाठी किंवा बेलपान गादी ठुशी बनवण्यासाठी 3 सुई दोऱ्यांचा वापर करत होतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका सुई दोऱ्याने पूर्ण बेलपान चोकर बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, ही एक सुई घेतली आहे 7 नंबरची, हा दोरा घेतला आहे, हा 1-1.5 मीटर लागेल. त्यानंतर बेलपान आहे, हे डावीकडचे बेलपान आहे, 3 घेतले आहेत आणि एक पेंडंट, आणि हे उजवीकडचे बेलपान, हे सुद्धा 3 घेतले आहेत. ओके. त्यानंतर हे 4 नंबरचे मोती आहेत, नंतर 5 नंबरचे मोती, हे आपल्याला 12च लागणार आहेत. त्यानंतर हे घुंगरू आहेत, हे न वाजणारे घुंगरू आहेत आणि हे आपण जम्परिंगच्या साहाय्याने लावणार आहोत. त्यानंतर 2 सामोसे घेतले आहेत, म्हणजेच कनेक्टर, आणि टूल्स. त्यानंतर आपल्याला B7000 ग्लू सुद्धा लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला 7 नंबरच्या सुईमध्ये 1 ते 1.5 मीटर दोरा ओवून घ्यायचा आहे आणि दोऱ्याच्या शेवटी 2 गाठी करायच्या आहेत. 2 गाठी पुरेसे आहेत. आणि यानंतर आपल्याला कनेक्टर घ्यायचं आहे. कनेक्टरच्या पाठच्या बाजूने पहिल्या होलमधून सुई दोरा काढायचा आहे आणि हा सुई दोरा पुन्हा मधल्या होलमधून काढून पुन्हा आपल्याला पहिल्या होलमधून बाहेर काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा सुई दोरा कनेक्टरला फिक्स करणार आहोत. आणि आता आपल्याला एक 25 ते 27 मोती ओवायचे आहेत. तुम्हाला हवं तुम्ही 25 मोती घेऊ शकता किंवा 27. मी इथे 27 मोती ओवले आहेत सुई दोऱ्यामध्ये. हे बघा, हे 20 झाले आणि हे 5, तर हे 25 मोती ओवले आहेत. पुन्हा 2 मोती ओवून घेऊया. तर हे 2 मोती घेते, म्हणजे हे टोटल 27 मोती सुई दोऱ्यामध्ये ओवले आहेत. आता आपल्याला हा डावीकडचा पहिला बेलपान घ्यायचा आहे आणि पहिल्या होलमधून सुई दोरा काढायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मोती घ्यायचा, हा 5 नंबरचा मोती आहे. 5 नंबरचा मोती सुई दोऱ्यामधून ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा डावीकडचा बेलपान, हा दुसरा बेलपान असणार आहे, त्यात पहिल्या होलमधून सुई दोरा काढायचा आहे. त्यानंतर पुन्हा 5 नंबरचा मोती, पुन्हा एक बेलपान, 5 नंबरचा मोती, आणि यानंतर आपल्याला हा पेंडंट ओवायचा आहे. पेंडंटच्या पहिल्या होलमधून सुई दोरा काढायचा आहे. त्यानंतर 5 नंबरचा मोती. आता आपल्याला उजवीकडचे बेलपान घ्यायचे आहे. तर हे 3 बेलपान घेतले आहेत, म्हणजे डावीकडचे 3 बेलपान आणि उजवीकडचे 3 बेलपान. ठीक आहे. आणि पहिल्या लाईनमध्येच आपल्याला मोती आणि बेलपान ओवायचे आहेत. ठीक आहे. तर ही अशी पहिली लाईन. आता हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 4 नंबरचे 27 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर असे 27 मोती ओवून झालेत आणि आता आपल्याला कनेक्टर जोडायचा आहे. तर कनेक्टरच्या बाहेरून हा सुई दोरा आतल्या बाजूला काढायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या होलमधून हा सुई दोरा बाहेरच्या साईडला काढायचा आहे. त्यानंतर ही मधली लाईन आहे. तर ह्या मधल्या लाईनमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 25 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. 2 मोती कमी करायचे आहेत. तर असे 25 मोती ओवून झालेत दुसऱ्या लाईनमध्ये. आणि त्यानंतर हे जे बेलपान आहेत, 1 2 3 4 5 6 7, ह्या सगळ्या बेलपानमधून हा सुई दोरा काढायचा आहे.
ठीक आहे. दुसऱ्या लाईन मध्ये मोती नाही आहे, म्हणजे मोती नाही वापरायचे. हा तिसरा बेलपान झालाय. त्यानंतर हा पेंडेंट, पुन्हा हे सगळे मधल्या होल मधून सुई दोरा काढायचा आहे आणि पुन्हा यात 25 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. इथे जर तुम्ही पहिल्या लाईन मध्ये 25 मोती घेत असाल तर दुसऱ्या लाईन मध्ये, मधल्या लाईन मध्ये तुम्ही 23 मोती घ्या, म्हणजे 2-2 मोती कमी करा. तर मधल्या लाईन मध्ये ही मी पूर्ण 25 मोती ओवून घेतले आहेत. आणि आता आपल्याला जो पहिला कनेक्टर आहे त्या कनेक्टरच्या मधल्या होल मधून सुई दोरा आतल्या बाजूला काढायचा आहे आणि तिसऱ्या होल मधून बाहेरच्या बाजूला सुई दोरा काढायचा आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि पुन्हा आपल्याला मधल्या होल मधून सुई दोरा आतल्या बाजूला, म्हणजे कनेक्टरच्या आतल्या बाजूला काढायचा आहे आणि पुन्हा तिसऱ्या होल मधून सुई दोरा बाहेर काढायचा. तर अशा रीतीने आपल्याला आपण हा इथे धागा फिक्स करतो, म्हणजे मोती लूज पडत नाही किंवा टाईट होत नाही. ठीक आहे. तर पुन्हा आपल्याला हा जो तिसऱ्या नंबरचा धागा आहे, शेवटचा सुई दोरा, त्यामध्ये आपल्याला पुन्हा 27 मोती ओवायचे आहेत आणि तिसरा जो होल आहे बेलपानचा त्यामधून सुई दोरा काढायचा आहे. आणि पुन्हा आता तिसऱ्या लाईन मध्ये आपल्याला मोती वापरायचे आहेत. तर हे 5 नंबरचे मोती ओवायचे आहे आणि त्यानंतर बेलपान मधून सुई दोरा काढायचा आहे. पुन्हा 5 नंबरचा मोती ओवायचा आहे आणि बेलपान मधून सुई दोरा काढायचा आहे, ओवायचा आहे आणि त्यानंतर बेलपान मधून सुई दोरा काढायचा आहे. तर अशा प्रकारे ही आपण तिसरी लाईन, म्हणजे शेवटची लाईन पूर्ण करणार आहोत. हा चोकर लहान मुलींसाठीही बनवता येतो. तर लहान मुलींसाठी 10 ते 15 मोती वापरले तरी चालतील आणि मानेच्या साईज नुसार तुम्ही मोती कमी जास्त करू शकता. तर हा शेवटचा जो दोरा आहे यामध्ये पुन्हा आपल्याला 27 मोती ओवायचे आहेत. तर इथे मोती ओवून झाले आहेत आणि आता आपण हे कनेक्टरला जोडणार आहोत. तर इथे तिसऱ्या होल मधून सुई दोरा आतल्या बाजूला, कनेक्टरच्या आतल्या बाजूला बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर मधल्या होल मधून पुन्हा सुई दोरा खालच्या बाजूला काढायचा आहे आणि त्याच होल मधून, तिसऱ्या होल मधूनच आपल्याला सुई दोरा काढायचा आहे. तर अशा रीतीने आपण हा सुई दोरा फिक्स करणार आहोत आणि त्यानंतर एक गाठ करायची आहे आणि मधल्या होल मधून हा सुई दोरा मोत्यांमधून, एक 4 ते 5 मोत्यांमधून काढायचा आहे. एकच सुई वापरून हा बेलपान चोकर हा पूर्ण ओवून झाला आहे आणि आता हा जो उरलेला धागा आहे हा कटरच्या मदतीने हा कट करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला इथे जे कनेक्टर्स आहेत, जे धागा आहे गाठ केली आहे, तिथे आपल्याला B7000 ग्लू वापरायचं आहे. यामुळे आपली जी धाग्याची गाठ आहे, दोऱ्याची गाठ, ती फिक्स होते, ती निघणार नाही कधी. तर हा B7000 ग्लू पूर्णपणे सुकल्यानंतर इथे हे बेलपान जे आहे त्यांना आपल्याला हे गोल्डन घुंगरू अटॅच करायचे आहे आणि ते आपण जम्परिंगच्या मदतीने करणार आहोत. तर इकडे मी 3-3 घुंगरू प्रत्येक जम्परिंग मध्ये टाकून हे बेलपानला अटॅच केले आहेत.
तर मी इकडे न वाजणारे गोल्डन घुंगरू वापरले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही लॉरियल्स, मोतीचे लॉरियल्स मिळतात तेही वापरू शकता आणि एक छान असा चोकरला एक डिफरंट लुक येईल त्याने. तर अशाच प्रकारे सगळ्या बेलपानला आपण घुंगरू अटॅच करून घेतले आहेत. आणि आता लास्ट स्टेप म्हणजे या कनेक्टरना आपल्याला दोरी अटॅच करायची आहे आणि तीही आपण जम्परिंगच्या मदतीने अटॅच करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे जे पण सिटी आर्ट क्रिएशनचे नवीन व्हिडिओज येतील ते तुमच्या मोबाईलवरती पहिलं नोटिफिकेशन येईल त्याचं. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी फार प्रोत्साहनदायक आहे असे नवीन नवीन व्हिडिओज आणण्यासाठी. प्लीज सबस्क्राईब टू सिटी आर्ट क्रिएशन. आणि इकडे हा बेलपान चोकर, हा एका सुईने बनवलेला बेलपान चोकर हा रेडी आहे वेअर करण्यासाठी. आता या बेलपानवरती तुम्हाला जर ॲक्रेलिक किंवा स्टोन लावायचे आहेत तेही लावू शकता. हा चोकर विथ इयरिंग्स येणार आहे. तुम्ही सुद्धा हा एका सुईने बनवलेला बेलपान चोकर नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.